होंगे इस बार की चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंतप्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। लोकसभा चुनाव 2024 पहले पड़ाव के आवेदन में राज्य के 5 मतदार संघ में कुल 181 में से 110 उम्मीदवारों के आवेदन वैध साबित हुए हैं। ऐसी जानकारी मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय द्वारा दी गई। उम्मीदवारी आवेदन पीछे लेने की तारीख 30 मार्च 2024 है। कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या एरिया जो आहे तो बराच मोठा आहे आणि त्या ठिकाणी क्राईमचं प्रमाणही आहे आणि सदरच्या क्राईमला कमी करण्यासाठी आणि सामान्य माणसाला मदत देण्यासाठी 112 हा जो नंबर असतो तो 100 नंबरऐवजी आता 112 नंबर जो आलेला आहे तो नेहमीसाठी आहे आणि लोकांना लवकरात लवकर मदत पोहोचावी म्हणून आम्ही 112ला कॉल केल्याच्या नंतर माझ्या हद्दीमध्ये लागणारा वेळ जो होता तो जास्त होता। आता आम्ही त्याला वाहनांची आणि माणसांची संख्या वाढवून तो आता कॉम्पन्सेट करून 4 मिनिटावरती आणला। आपण जे CRM मोबाईल बद्दल बोलत होतात, CRM मोबाईलचं उद्दिष्ट हे महिला व लहान मुले यांना मदत करणे आहे आणि त्यांच्या मदतीसाठी CRM मोबाईल चालू झालेली आहे। CRM मोबाईल ही दिवसातून 24 तास ती दिलेल्या 30 पॉइंटला, त्यामध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, बगीचे आहेत, ज्या ठिकाणी लोकांची मॉर्निंग वॉक असतो ते ठिकाणे आहेत, असे विविध ठिकाणी 30 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 15 मिनिट थांबून ते पुढच्या जागेवरती जाते। माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी ही योजना चालू केलेली आहे आणि CRM मोबाईलमुळे महिला व मुलांना सुरक्षित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्याबरोबरच जो एरिया आहे तो मोठा असल्यामुळे इथे 4 चौक्या आहेत। 4ही चौक्यांना आम्ही आता कार्यान्वित केलेलं आहे। त्या 4ही चौक्यांमध्ये 2-2 अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्याची नेमणूक केल्यामुळे ते अधिकारी त्या ठिकाणी बसतात आणि लोकांना तक्रार देण्यासाठी चौक्या आता ओपन झालेल्या आहेत। त्याबरोबरच त्या 4ही चौक्यांमध्ये 4 बीट मार्शल नेमण्यात आलेले आहे। फक्त 2 बीट मार्शल पहिल्यांदा कार्यरत होते, आता आम्ही 4 बीट मार्शल कार्यरत केलेले आहेत। त्यामुळं बीट मार्शल्स हे पोलीस स्टेशनला न येता त्या चौकीच्या ठिकाणी थांबतात आणि तिथून मदत करायला जातात। त्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स टाईमही कमी झालेला आहे, हा फक्त 4 मिनिटावर आलेला आहे। आणि त्याबरोबरच लोकांना आपल्या जवळच्या ठिकाणी पोलीस उपलब्ध असल्याची जाणीव निर्माण करणे, लोकांत सुरक्षित भावना निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे। किती मिनिटांमध्ये पोलीस पोहोचणार? आमचा रिस्पॉन्स टाइम हा 4 मिनिटाचा आहे। आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये सगळ्यात चांगले जे टायमिंग आहेत त्यापैकी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा टाइम हा 4 मिनिटापर्यंत आणण्यात आलेला आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।